भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महापालिका आता सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या उपस्थित आहोत शिवाजी पार्क या मैदानात, जिथे आपण पाहू शकतो लाखोंच्या संख्येने जे आहे ते अनुयायी आता यायला सुरुवात झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज पार्क, शिवाजी पार्क असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह असेल, या ठिकाणी नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। अनुयायींकरिता जलप्रतिबंधक, निवासस्थानी मंडप, धुळीचे प्रतिबंधक, अडचण निरीक्षण मनोरे, CCTV कॅमेरा, स्वच्छता, आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार देखील या अनुषंगाने सुसज्ज करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याचसोबतच चैत्यभूमीतील अर्धांजली वाहनाचे मोठ्या पडद्यांवर थेट प्रक्षेपण देखील करण्यात येणार आहे। महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कालच चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क, शिवाजी पार्क येथील सर्व गोष्टींचा आढावा घेतला। यानंतर आता या मैदानात प्रामुख्याने तात्पुरता निवारा, शामियाना, VIP कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, स्वच्छ शौचालय, स्नानगृह, बैठक करण्यासाठी व्यवस्थाचे बाकडे, विद्युत व्यवस्थासह मोबाईल चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत। यासाठी सुमारे 8000 अधिकारी कर्मचारी कार्यरत असण्याचं आपल्याला माहिती मिळत आहे। अनुयायींच्या सुविधेकरिता यंदा जलप्रतिबंधक मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचसोबतच शिवाजी पार्क मैदानाच्या पायट्यांवर धूळ प्रतिबंधक अडचणाची व्यवस्था सुमारे 18500 चौरस मीटर इतक्या क्षेत्रात करण्यात आली आहे। तसेच जळ फवारणी आणि स्वच्छतेच्या उपाययोजना करण्यात आली आहे। त्याचबरोबर स्वच्छता राखण्यासाठी वाहने आणि कर्मचारी व्यवस्थाही करण्यात आली आहेत। शौचालयाचे व स्नानगृहाचीही व्यवस्था या मैदानाच्या परिसरामध्ये करण्यात आली आहे। जवळपास 8000 मनुष्यबळ हे या सर्व सोयीसुविधांच्या पुरवठ्यासाठी कार्यरत असणार आहेत। त्यासोबतच महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या वैद्यकीय चिकित्सा सुविधांमध्ये 3 कक्ष उभारण्यात येणार आहेत। तसेच 11 रुग्णवाहिकांची देखील उपलब्धी यांना देण्यात आली आहे। मैदान परिसरात अनुयायींच्या सुविधेसाठी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। एकूण वैद्यकीय आणि सहाय्यक वैद्यकीय कर्मचारी मिळून 588 मनुष्यबळ यंदा कार्यरत असणार आहेत। गतिवर्षी एकूण 13824 अनुयायींनी आरोग्य तपासणी आणि औषधोपचारांचा लाभ घेतला होता, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त अजित कुमार आंबे यांनी दिली होती। महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते। प्रतिवर्षी या महिन्यात पुस्तिकेच्या 1 लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्यभूमी येथे करण्यात येणार आहे। यावर्षी माहिती पुस्तकाचे प्रकाशन हे 5 डिसेंबरला होणार आहे। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हे पार पडणार आहे। भीमा तुम्ही वंदना या शीर्षकाखालील माहिती पुस्तकेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित अभिवादनपर गीत हे यांच्या पुस्तकांची संकल्पना असल्याची माहिती मिळत आहे। महापालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, शिवाजी पार्क मैदान, दादर रेल्वे स्थानक, बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह, हिंदू कॉलनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय वडाळा व लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। चैत्यभूमी येथे शामियाना व VIP कक्ष, नियंत्रण कक्षाची व्यवस्था, नियंत्रण कक्षा शेजारी तोरण प्रवेशद्वार व सूर्यवंशी सभागृह मार्गदर्श, विविध 11 ठिकाणी रुग्णवाह सेविकात आरोग्य सेवा देण्यात आल्या आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायींना कुठलीही गैरसोय होई नये याची काळजी महापालिकेकडून घेण्यात आली आहे। तर आता या सर्व सुविधांसाठी अनुयायी सज्ज झाले आहेत आणि महापालिकेकडून या सर्व सोयी सुविधांचा लाभ घेण्यासाठी विनम्र अभिवादन देखील करण्यात आले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट चरणसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।